लागली ना उलट्या करायला. म्हणून म्हणतो आपली मोटर आपल्या जवळच ठेवायची. तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू किराणावाला. तर रोजचं नियोजन तर तुम्हाला माहितच आहे. दुकान वगैरे उघडवली, दुकान वगैरे उघडून समोर बघतो तर काय 2 नवीन कारागिरांची आपल्या कामावर बदली झाली. दुसरीकडे कॅमेरा फिरवला, तेवढ्यात बघतो तर काय आपले भैया दादा आणि शिवदाचा दादा गंभीर विषयावर चर्चा करतात. मग पप्पान ते आले दुकानावर, पप्पान ते आले, मग त्यांच्यासोबतच दुसरे 2 कारागीर दादा ते पण आले. मग ते म्हणे आम्ही आमच्या कामाची तयारी करतो, तेवढ्यात तुम्ही चहा आणि पाणी घेऊन या. मग घरून मस्तपैकी चहा आणि पाणी घेऊन आलो. कसं आहे, आपले कारागीर खुश तर आपण खुश. मग तेवढ्यात ते म्हणे तुम्ही सिमेंट वगैरे घेऊन या. मग सिमेंट घ्यायला गेलो. ते दादा आले, त्यांनी सिमेंट वगैरे चढून दिलं, सिमेंट वगैरे आणलं. ते म्हणे आम्हाला पाणी लागणार म्हणे, आता म्हणे जास्त म्हणे. मग पाण्यासाठी मोटर घ्यायला गेलो. भाऊला म्हटलं मोटर तर नवी आहे, काय करायचं, कसं आहे, खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही चालती. मग भाऊ बोलले मोठूची शांत बस म्हणे, आपण कारागीर दादांकडे जाऊ म्हणे. मग तिथे गेलो, तिथे दुकान बंद होती. मग त्यांना कॉल केला, कॉल करून बोलवलं. मग त्यांनी मोटरचं काम चालू केलं. मोटरचं काम चालू राहील तेवढ्यात तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या 2-4 पंटरांना व्हिडिओ शेअर करून द्या. आणि कसं आहे ना, मोटर फिट करायचं काम एकदम मेहनतीचं असतं बरं का. आणि हो, चांगलं काम पाहिजे असेल ना तर आपल्या दादा भाऊंच्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या बरं का. मग तेवढा दादा भाऊ त्यांनी पिन वगैरे फिट केली, पिन वगैरे फिट करून पाणी गरम करून घेतलं आणि नळी वगैरे मस्त फिट करून दिली. मग वायर काढली, वायरला नवरा बायको पिन फिट केली आणि आम्हाला मोटर देऊन दिली. म्हणे तुम्ही मोटर घेऊन जा. मग मोटर घेऊन दुकानाकडे आलो. मग तिथं आपले कॉन्ट्रॅक्टर दादा ते पण येऊन गेलेले होते. त्या टाकीमधलं पाणी निघत नव्हतं, मग त्यांनी जुना तजुर्बा दाखवला. ते म्हणतात ना, अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल. डायरेक्ट पाणीच चालू करून दिलं. नाद नाही करायचा, विषयच खोल आहे मिस्त्री दादांचा. मग घरी गेलो, पाणी वगैरे आणून दिलं त्यांना म्हटलं तुम्ही पाणी वगैरे घ्या. मग तेवढ्यात पप्पा त्यांना म्हटलं तुम्ही चला आता घरी, मला आंघोळ वगैरे करायची म्हटलं. मग आंघोळ वगैरे करून बघता का तुमचा भाऊ असा दिसतोय टाकाटाक, एकदम खतरनाक. मग दुकानाकडे गेलो, माल वगैरे सोडायचा होता, माल वगैरे सोडला. पप्पांना म्हटलं मी जातो आता दुकानाकडे, कसं आहे आपली सलून दुकान पण सकाळपासून बंद आहे म्हटलं. मग दुकानाकडे आलो, दुकान वगैरे मस्त ओपन करून घेतली, साफसफाई करून घेतली. मग तेवढ्यात कस्टमर आला. मग कस्टमरचं काम वगैरे केलं, कस्टमर पण एकदम खुश झाला. बघता का तुमचं भाऊचं काम एकदम टाकाटाक. आणि हो, काम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा बरं का. मग कसा काय वाटला आपला 7वा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भाऊला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.